हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. विविध मुद्द्यांवर विरोधक गदारोळ घालण्याची शक्यता. वातावरण तापणार. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनात हाय व्होल्टेज ड्रामा. हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड पोहोचले विधान भवनात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा आरोप. धनंजय मुंडेंबाबत येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय. मुंडेंवर सातत्यानं होत असलेल्या आरोपांमुळे निर्णयाची शक्यता. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष. न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती. सरकारमध्ये नैतिकता नाही, सरकारला अहंकार आलाय. तर धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवायला पाहिजे होती. आज 2 राजीनामे होतील अशी अपेक्षा. रोहित पवारांची सरकारवर सडकून टीका. मराठा आंदोलक मनोज जरांगेची तब्येत ढासळली. उपचारासाठी तातडीने संभाजीनगरकडे रवाना. काल पुणे दौऱ्यादरम्यान प्रकृती बिघडल्याची माहिती. स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं दिला जबाब. आरोपी दत्ता गावडेने जीवे मारण्याची धमकी दिल्याची पीडितेच्या जबाबात माहिती. नगरमध्ये किराणा दुकानात 20 जणांच्या टोळक्याकडून धुडगूस. दुकान मालकावर जीवघेणा हल्ला. धक्कादायक घटना. कॅमेऱ्यात कैद. मनमाड नांदगावात एसटी कंडक्टरची मुजुरी. विद्यार्थ्यांना एसटीत चढू दिलं जात नाही. तर काही वेळा मेंढरा असा उल्लेख. विद्यार्थ्यांनी न्यूज 18 लोकमतकडे मांडली व्यथा. जागतिक वन्य दिवसानिमित्तानं पंतप्रधान मोदींनी गुजरातमधल्या गीर अभयारण्यात केली सफर. आशियाई सिंहांची केली फोटोग्राफी.